श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जी व्यक्ती दुसऱ्याचं भलं चिंतत असते त्या व्यक्तीचं स्वतःचं भलं होत असतं आणि जी व्यक्ती दुसऱ्याचं वाईट चिंतत असते त्या व्यक्तीचं स्वतःचं वाईट होत असतं. श्रोते हो, कपटी मन हे नेहमी अधोगतीचं लक्षण आहे. किती कष्ट केलं तरी ते पुरी न पडण्याचं लक्षण आहे. श्रोते हो, जिथं आत्मा अशांत असतो तिथं नैराश्य असतं. माणूस असून अशी वाईट भावना असणं हे पशु समान त्या वर्तणुकीचं लक्षण असतं. श्रोते हो, आपल्या भल्यासाठी आपली भावना ही निर्मळ असायला हवे. माणसाची प्रगती, सुखदुःख, आनंद आणि समाधान हे सर्व त्याच्या भावनेवर अवलंबून असतं. माणसाचं मन हे स्वच्छ पाण्यासारखं असावं लागतं, तेव्हा ते कोणालाच बाधत नसतं. उलट सर्वांना ते आनंद देत राहतं. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात असंच आपलं मन स्वच्छ पाण्यासारखं ठेवायचं आणि मग बघा, आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा प्रवास हा किती आनंदाचा होत होते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लोकांच्या टीकांना कृतीतून उत्तर द्या. स्वतःवरती विश्वास ठेवा. विनम्रता अंगी असू द्या. रिस्क घ्या. लोकांचा विश्वास जिंका आणि इतरांना पुढे जाण्यास मदत करा. लाडावून वाढवलेली मुलं ही मोठी झाल्यावर आपल्या आई वडिलांचं लाड करत नाहीत, पण घडवून वाढवलेली मुलं ही मोठी झाल्यावर आपल्या आई वडिलांना दैवत मानतात. स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून मुलांसाठी स्वप्न बघणं आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन खर्ची घालणं, यालाच आईचं काळीज म्हणतात. निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं ही आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते. संसारात निर्णय हा आपण घ्यायचा नसतो, बायकांना घ्यायला लावायचा असतो. चुकला तर त्यांचा आवाज बंद, बरोबर आला तर क्रेडिट त्यांना मिळतं, पण काम आपलं झालेलं असतं. काही झालं तरी आपल्या टाळक्याशी कटकट नसते. हक्काची माणसं ही निघून गेल्यावर जखमांना शिवणाऱ्या सुया गंजत असतात. ज्याचा नवरा समजदार आहे त्याची बायको आज खुश आहे. बाकी खूप वर्षापासून नवऱ्यासाठी उपवास करणाऱ्या बायका आजही दुःखी आहेत. पेरणी कधी, कुठाने, कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. मग ती पेरणी धान्याची असो, शब्दांची असो किंवा संस्कारांची. समाधानी असल्यावर दुसऱ्याकडे काय आहे आणि किती आहे हा विचार मनाला सुद्धा शिवत नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीनं न मागता दिलेला वेळ हा जगातील सर्वात महागडं गिफ्ट असतं. परिस्थिती शिकवते मार्ग कसा काढायचा. जबाबदार मनाची शांतता ही भविष्यातील स्वप्नांची दिशा ठरवणारी असते. आपलेही आपले राहत नाहीत विषय पैशाचा आल्यावर. बाहेरच्या जगात राहिल्यावर समजतं की आईसारखं काळजी घेणारं कोणीच नसतं. आयुष्यात फार थोडे क्षण
हे असे असतात जे आठवले की खूप आनंद होतो. कदर करणाऱ्याचा नेहमी आदर करा. परिस्थिती ही कशी असली तरी खंबीर राहा, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट आंब्याचं सुद्धा गोड आंबे होत असतात. जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगायचं आणि वागायचं असेल तर कधीच यशस्वी होता येणार नाही. सज्जन कोणीच नसतं. कांड हे प्रत्येकानं केलेले असतात. फक्त काहींचे उघडकेस येतात तर काहींचे झाकून राहतात. आवडती व्यक्ती ही कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावं लागतं, कारण सुखांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. सत्य हे झाकले जाईल पण कधीच मावळणार नाही. निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. माणसांना योग्य मार्गदर्शन नको असतं, अनुकूल सल्ला हवा असतो. जीवनात अनुभव हा खूप महत्वाचा असतो, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपलं जीवन हे स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्यानं जगण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपल्याला अंधाराची भीती नाही वाटत, अंधारात ठेवणाऱ्यांची भीती वाटते. मनात बसलेल्या व्यक्तीला कधीच विसरता येत नसतं, कारण ते खरं प्रेम असतं, टाइमपास नसतो. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं तेव्हा जुन्या चुका पुन्हा करायच्या नसतात. व्यसन करायला नाही तर निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. कौतुक करा त्या लोकांचं जे तुमच्यावर पैसे आणि भेटवस्तू नाहीत तर स्वतःला खर्च करत असतात. अशी माणसं दुकानात नाही तर नशिबानं सापडत असतात. तडजोड ही तिथंच करा जिथं तुमच्या भावनांची मोडतोड होत नसते. सल्ला आणि उपदेश हे त्यांचेच घ्यावेत ज्यांना परिस्थिती आणि वस्तुस्थिती ही माहीत असते. झुकल्यानं नाती पूर्व पदावर येणार असतील तर जरूर झुका, पण प्रत्येक वेळी तुम्हाला झुकावं लागत असेल तर थांबा.